हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पडवळाची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी सर्वात प्रथम काय केलेलं आहे, पडवळ धुवून असे बारीक चिरून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पण चिरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाणी घातलेलं आहे. आता हे मी पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत काय करूया, आपण डाळ आहे ना ती भिजत घालायची आहे. तर ह्या भाजीमध्ये आपण डाळ वापरायची आहे. डाळ आपण 1 चमचा घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी ते भिजत ठेवायचे आहे. भिजवल्याने काय होतं, डाळ भाजीमध्ये चांगली शिजते. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. तर ह्या भाजीसाठी आपण कांदा वापरायचा आहे. तर टोमॅटो झाल्यानंतर आपण आता बरेच जण काय करतात, या भाजीसाठी लसणाची फोडणी देतात, पण मी कांद्याची देणार आहे. तर हा पहा कांदा, आता हा बारीक चिरून घ्यायचा आहे, एकदम बारीक चिरायचा आहे. तर ही भाजी बनवताना आपण लसणाची फोडणी किंवा ओलं खोबरं घातलं तरीही चालते. बऱ्याच जणांना काय होतं, पडवळाची भाजी आवडत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा, एकदम टेस्टी छान लागेल. तर पहा, या भाजीसाठी आपण टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, तसेच कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे. डाळ देखील भिजत ठेवलेली आहे. तर या भाजीसाठी आपल्याला आता एवढं साहित्य लागणार आहे. तर त्यानंतर आता भाजी काय करायची आहे, आपण फोडणीला द्यायची आहे. चला, आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. तर ते गरम झालेलं आहे. यामध्ये काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आता फोडणीमध्ये आपण मोहरी आणि जिरं वापरायचं आहे. 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. ते तडतडल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालायचा आहे. कांदा घालून आपण काय करायचं आहे, ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पहा, तर आता हा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण टोमॅटो मिक्स करूया. टोमॅटो देखील पूर्ण विरघळेपर्यंत आपण यामध्ये भाजायचं आहे तेलामध्ये. पहा, तर आता टोमॅटो, आता याला देखील चांगलं व्यवस्थित परतवून घेऊया. यानंतर हळद अर्धा चमचा, लाल तिखट 2 चमचे वापरायचं आहे. यामध्ये तुम्हाला गरम मसाला घालायचा असला तर घालू शकता. तर आमच्या असं मसाल्यामध्येच, तिखटामध्येच मसाला असल्यामुळे मी शक्यतो गरम मसाले वापरत नाही. आता यानंतर आता हे बारीक चिरलेले आपण पडवळ यामध्ये घालायचे आहे. तर यामध्येच पडवळाला काय करायचं आहे, आपण व्यवस्थित चांगलं परतवून घ्यायचं आहे. चांगलं परतवल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जो हिरवापणा असतो ना तो निघून जातो. म्हणून आपण आधी काय करायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि पडवळाचा काय होतो, वास पण वेगळा असा येतो. तर तो वास निघून जाण्यासाठी आपण काय करायचं आहे, या तेलामध्ये पडवळाला चांगलं परतवून घ्यायचं आहे. चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं परतवून घेऊया. आता याच्यावरती आपण काय करूया, झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरती थोडं काय करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, वाफेवरती आपण काय केलेलं आहे, 1 ते 2दा शिजवून घेतलेलं आहे. आणि यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर शेंगदाण्याचं कूट मी 2 चमचे वापरलेलं आहे, किंवा याच्याऐवजी आपण खोबरं वापरलं 2 चमचे तरीही चालेल. आता हे चांगलं परतवून घेऊया. आणि हे चांगलं परतवल्यानंतर यामध्ये आपण काय करायचं आहे, 1 ते 2 वाट्या पाणी मिक्स करायचं आहे आणि नंतर पाण्यावरती पुन्हा एकदा आपण शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, आपण पाणी थोडंसं वापरायचं आहे. पाणी घातल्यानंतर भाजीला आपण व्यवस्थित परतवलेलं आहे. आता याच्यावरती आपण काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजीला आपण 5 ते 10 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे.
ही पहा भाजी आता आपली शिजलेली आहे. अजून एकदा वाफ देऊया भाजीला. पहा तर आता भाजी आपली तयार झालेली आहे. आता याला काय करायचं आहे, आपण सर्व करायचे आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी खाल्ली जाते. चला तर आता सर्व करूया. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.